आपल्याला हे पण सांगू इच्छितो की पुणे शहर पोलीस दल शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यासाठी, महिलांची सुरक्षा, इतर सर्व घटकांची सुरक्षा, वाहतुकीचे नियोजन हे सर्व आमचे प्राधान्याचे विषय आहे आणि त्यावर पुणे शहर पोलीस दल पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि त्यासाठी पूर्ण जे काही प्रभावीपणे उपाययोजना करण्यास शक्य आहे ते आम्ही करत आहे. कधी कधी अशा प्रकारची एखादी घटना घडली की अशा प्रकारचे एक नॅरेटिव्ह तयार करण्याचे प्रयत्न असते की शहरात पुणे शहर क्राईम कॅपिटल झाली किंवा मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीची संख्या वाढलेली आहे. त्याबद्दल आम्ही आपल्याला आणि आपल्या माध्यमातून सर्व पुणेकरांना आश्वासन देऊ इच्छितो की पुणे शहरात क्राईम पूर्णपणे नियंत्रणात आहे. स्टॅटिस्टिकली जर पण बघितले तर मर्डर सारखे गुन्ह्यामध्ये 15 ते 20% घट, अटेम्प्ट टू मर्डर मध्ये 30 ते 35% घट आणि जे हे घट मर्डर्स आणि अटेम्प्ट टू मर्डर्स मध्ये इतक्या मोठ्या घट हे काही इन्सिडेंटल किंवा फक्त देवाची कृपानी होत नाही. यासाठी पुणे शहर पोलीस दल अत्यंत प्रभावीपणे उपाययोजना केलेली आहे. म्हणून ते उदाहरण सांगायचे असतील तर एनपीडीए एक आपल्याला कायदा माहिती असतील, सर्वात कडक जे प्रतिबंधक कायदा आहे ते एनपीडीए आहे. एनपीडीए डिटेन्शन मध्ये आम्ही मागच्या वर्षी सेंचुरी पार केले, 100चे वर लोकांना एनपीडीए कायद्याखाली 1 वर्षासाठी डिटेन केलेली आहे ही आणि प्रथमच वेळी पुणे शहरात 100 सेंचुरीची संख्या पार झाली. अशा बरेचशी उपाययोजना क्राईम कंट्रोल साठी, स्ट्रीट पोलिसिंग साठी, रस्त्यावर आमचे व्हिजिबिलिटी साठी, आमचे रिस्पॉन्स टाइम कमी करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे उपाययोजना पुणे शहर पोलीस दलांकडून राबविण्यात येत आहे आणि एकंदरीत शहरात क्राईम अत्यंत चांगली डिक्लाइनिंग ट्रेंडवर दिसत आहे. परंतु आम्ही त्या ट्रेंडनी पण आता आजची स्थितीवर पण आम्ही सॅटिस्फाईड नाही आहे. पुढच्या काळात पुढचे डिसेंबर 2025ला आपल्याला आणखी कमी आणि उदाहरणचे तौरवर आम्ही मर्डरचे वर टार्गेट ठेवलेले आहे की 75 पैकी कमी करू. जे पूर्वी 100चे वर जायचे यावर्षी जरी 93 वर गेला तर हे याचे वर्षी 75 ते कमी करू अशा प्रकारचे आम्ही टार्गेट ठेवलेली आहे. डिक्लाइनिंग ट्रेंडला आणखी पुढे घेऊन जाऊ आणि शहरात पूर्णपणे जे काही कायद्यात तोडणारे लोक आहेत त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई करण्याची भूमिका पोलीस दलाची आहे आणि तशीच भूमिका पोलिसांची पुढच्या काळात पण राहणार आहे. काही लोक काही म्हणतात शहरात गँग आहे आणि काही गँग धुमाकूळ करत आहे, गँग वगैरे. काही लोक म्हणते की कोयता गँग आहे. पुणे शहरात कोणताही अशा प्रकारचे कोयता गँग नाही. आजकाल अशी स्थिती झालेली आहे कोणी किचन नाईफनी पण काही केला तर लोक म्हणते कोयता गँग हजर झाला. पुणे शहरात कोणताही अशा प्रकारचे कोयता गँग नाही आणि कोणी कोयता वापर किंवा कायद्याशी खिलवाड करण्याची कोणी हिम्मत केला तर त्यांचे कसे दंड नाही काढायचे, कसे त्यांचे विरुद्ध कारवाई करायची ही भूमिका पोलिसांची आहे. ईट का जवाब पत्थर से देंगे ही भूमिका आणि कायद्याची चौकटीत राहून शहरात कायदा सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील आहोत आणि राहणार आहे. मनात कोणी शंका ठेवू नका. मध्ये एक पोस्ट केस झाली पुण्याला आणि लोकांची बरेच अशी गोष्टी झाली की टीका पण झाली, भरपूर टीका सहन करावा लागला की पोलिसांनी ते खरेदी केला, भ्रष्टाचार झाला फलाना. आज पोलिसांचीच कारवाई आहे की जरी काही विभागामध्ये काही सिस्टमिक करप्शन त्या गोष्टीवर दिसून आला, काही हॉस्पिटलची चुका दिसून आली, काही हॉस्पिटलमध्ये भ्रष्टाचार दिसून आली, परंतु तीच सिस्टम आहे, तीच यंत्रणा आहे, तीच शासन आहे, तीच प्रशासन आहे, तीच पोलीस दल आहे जे ते पूर्ण उघडकीस आणला. आणि आज 8 ते 9 महिना झालेले आहे. आई वडील 10 डॉक्टर्स मिडलमॅन असे 10 आरोपी 8 महिन्यापासून जेलमध्ये आहे. त्यांना जामीन पण मिळत नाही. अशा प्रकारचे तपास पुणे शहर पोलीस दल करण्याची त्यांना ते सक्षम आहे आणि ती करण्याची त्यांना ताकद आहे. कोणालाही किती आर्थिक परिस्थिती काय असते त्या आमचे रूल ऑफ लॉ, आमचे कायदा काय मार्ग घेते ते कायद्याची मार्ग राहील. त्यामध्ये कोणाची आर्थिक परिस्थिती आणि कोणाची काय असतील ते आमचे रूल ऑफ लॉचे मार्गाला बदलत नाही. हे पुणे शहर पोलीस दलाने दाखवलेली आहे आणि आम्ही सर्वांना नम्रपणे आश्वासन देऊ इच्छितो की आम्ही अत्यंत पारदर्शक रीत्याने जनताची अडीअडचणी आणि निराकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आपली प्रेम आणि विश्वास आम्हाला लाभत राहावी
अशीच आमची एवढीच आमची अपेक्षा आहे. वाहतूकच्या दृष्टिकोनातून अत्यंत बिकट परिस्थिती शहरात आहे याची कल्पना आम्हाला आहे. आणि त्यामध्ये जे काही मध्ये एक रिपोर्ट आली की पुणे शहरात देशात म्हणजे वर्ल्ड मध्ये 4th मोस्ट कंजेस्टेड सिटी म्हणून त्याची एक आयडेंटिफिकेशन झाली. खरी स्थिती आहे, कंजेशन लेवल अत्यंत जास्ती आहे. परंतु जे स्टेप्स पुणे शहर पोलीस वाहतूक शाखा आणि पुणे शहर पोलीस दलांनी मागच्या वर्षी घेतली, जरी आमची रँकिंग 4थ्या नंबरवर वर्ल्ड मध्ये आहे, तरी पण एकमात्र पुणे हे शहर आहे जिथे ऍव्हरेज स्पीड वाढला, तिथे कंजेशन कोशंट कमी झाला. आणि हे पण इन्सिडेंटल आणि देवाची कृपानी नाही आहे. अत्यंत मेहनतीने काही उपाययोजना करण्यात आलेली आहे. आणि आता आमचे 2025 मध्ये आम्ही काय करणार आहे आणि पुढचे 10-15 वर्षासाठी काय विजन आहे, त्यासाठी एक पूर्ण व्यूहरचना तयार करण्यात आलेली आहे. शासनाकडे आम्ही त्याचे प्रेझेंटेशन करणार आहे. त्यामध्ये टेक्नॉलॉजीचे काय वापर करून सिग्नलिंग सिस्टम काय सुधारणार आहे, रस्त्यावरचे कॅरिंग कॅपॅसिटी काय वाढवणार आहे, त्याची पूर्ण एक स्टडी करण्यात आलेली आहे. आणि त्याचे आपल्याला पुढच्या काळात नक्कीच वाहतुकीचे दृष्टिकोनातून आपल्याला सुधार दिसतील.